सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये सोलार पॅनलला इन्व्हर्टरशी कसे जोडायचे आणि त्याची चाचणी कशी करायची व त्यावर भार कसे चालवायचे ते शिकूया। हा व्हिडिओ 2 भागांमध्ये विभागला आहे। भाग 1 मध्ये सोलार पॅनलची चाचणी करून त्याला बॅटरी, चार्ज कंट्रोलर आणि पॉवर इन्व्हर्टरची जोडणे आणि उर्वरित भाग 2 मध्ये समाविष्ट केले जाईल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल सौर पॅनेलची चाचणी करणे, बॅटरी चार्ज कंट्रोलरशी कनेक्ट करणे, पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडणे, सौर पॅनेलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य गोळा करूया। प्रशिक्षणार्थी टूलकिट, प्रोबसह डिजिटल मल्टीमीटर, मूव्हिंग कॉइल एमिटर 0 ते 15 AMPS, सोलर चार्ज कंट्रोलर, प्रकार PWM, सिस्टम व्होल्टेज 12 ते 24 वोल्ट, कमाल आउटपुट वर्तमान 50 AMPS, वापरकर्ता मॅन्युअल सह पॉवर इन्व्हर्टर, आउटपुट पॉवर 300 वॅट, इनपुट 12 वोल्ट DC, आउटपुट 220 वोल्ट AC, सौर पॅनेल 12 वोल्ट, मॅन्युअल सह 100 वॅट, बॅटरी 12 वोल्ट 10 अँपिअर तास, AC दिवा लोड 240 वोल्ट, धारकांसह 100 वॅट आणि कनेक्टिंग वायर, SPST स्विच 6 AMPS 250 वोल्ट, DC सर्किट ब्रेकर 2 पोल 12 ते 250 वोल्ट DC 6 AMPS, कनेक्टिंग वायर्स 1.5 स्क्वेअर मिलीमीटर 6 स्क्वेअर मिलीमीटर, लब टर्मिनल्स रिंग प्रकार 6 स्क्वेअर मिलीमीटर आणि 1.5 स्क्वेअर मिलीमीटर। सौर पॅनेलची चाचणी, सुरक्षितता खबरदारी। सौर पॅनेल आणि बॅटरी कनेक्ट करताना ध्रुवीयतेचे निरीक्षण करा। प्रकाशाच्या संपर्कात असताना फोटोव्होल्टेइक पॅनेल वीज निर्माण करतात, त्यामुळे धक्के टाळण्यासाठी घराबाहेर सौर पॅनेलचा पुढील भाग झाकून ठेवण्याची शिफारस केली जाते। उच्च व्होल्टेज पॅनेलसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे। ओपन सर्किट चाचणी, बॅटरी आणि चार्ज कंट्रोलर पासून सौर पॅनेल पूर्णपणे डिस्कनेक्ट करा। सौर पॅनेल सूर्याकडे किंवा कोणत्याही प्रकाश स्रोताकडे ठेवा। DC व्होल्टेज मोजण्यासाठी डिजिटल मल्टीमीटर 20 वोल्ट श्रेणीवर सेट करा। दर्शविल्याप्रमाणे सामान्यतः पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हांसह दर्शविलेल्या मागील बाजूस असलेल्या सौर पटलांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोकांना ओळखा। सोलर पॅनेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर मल्टीमीटरचे पॉझिटिव्ह प्रोब ठेवा। त्याचप्रमाणे सोलर पॅनेलच्या निगेटिव्ह टर्मिनलवर मल्टीमीटरचे निगेटिव्ह प्रोब ठेवा। सोलर पॅनेलचे ओपन सर्किट व्होल्टेज मोजा। ओपन सर्किट व्होल्टेज हे जास्तीत जास्त व्होल्टेज आहे जे सौर पॅनेलशी जोडलेले कोणतेही भार नसताना तयार करू शकते। मल्टीमीटरवर दर्शविलेल्या व्होल्टेज वाचनाची नोंद घ्या। हे सौर पॅनेलचे ओपन सर्किट व्होल्टेज आहे। मोजलेल्या व्होल्टेजची तुलना सौर पॅनेलच्या रेट केलेल्या किंवा अपेक्षित ओपन सर्किट व्होल्टेजशी करा। शॉर्ट सर्किट चाचणी, चार्ज कंट्रोलर पासून सोलर पॅनेल डिस्कनेक्ट करा। सौर पटल सूर्याच्या किंवा
प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने ठेवा. सौर पॅनेलद्वारे निर्माण होणारा प्रवाह मोजण्यासाठी योग्य श्रेणींसह फिरत्या कॉईल एमिटरची व्यवस्था करा. टीप: विद्युत प्रवाह मोजण्यासाठी सोलर पॅनेल आणि चार्ज कंट्रोलर दरम्यानच्या मालिकेत एमिटर जोडा. याचा अर्थ असा आहे की सौर पॅनेल पासून बॅटरीकडे जाताना किंवा चार्ज कंट्रोलद्वारे लोड करताना एमिटर मधून प्रवाह वाहतो. चार्ज कंट्रोलर पासून सोलर पॅनेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल डिस्कनेक्ट करा. सोलर पॅनेलच्या डिस्कनेक्ट केलेल्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एमिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. आता एमिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला चार्ज कंट्रोलरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. या जोडणीमुळे एमिटरला सौर पटल आणि चार्ज नियंत्रकाशी जोडता येते. ते पॅनेलवरील एमिटरच्या पॉझिटिव्ह लीडला पॅनेलवरील पॉझिटिव्हशी आणि एमिटरच्या निगेटिव्ह लीडला चार्ज कंट्रोलरद्वारे लोडशी जोडत आहे. चार्ज कंट्रोलर मधील सौर पॅनेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल एमिटर मालिकेत जोडलं गेल्यावर ते सर्किट मधून वाहणारे विद्युत प्रवाह मोजेल. एमिटरवर प्रदर्शित केलेले वाचन सध्याच्या सूर्यप्रकाशाच्या परिस्थितीत सौर पॅनेलचे शॉर्ट सर्किट करंट ISC दर्शवते. डिजिटल मल्टीमीटरवर प्रदर्शित होणारे वाचन रेकॉर्ड करा. एमिटरवर दर्शविलेल्या वाचनांची नोंद घ्या. मोजलेले ओपन सर्किट व्होल्टेज आणि करंट मूल्ये अनुक्रमे 12 व्होल्ट आणि 5 AMPS आहेत. म्हणून जेव्हा व्होल्टेज आणि करंट मूल्य गुणाकार केली जातात तेव्हा पॉवर 72 वॅट होते. चार्ज कंट्रोलरशी बॅटरी कनेक्ट करत आहे. सुरक्षितता खबरदारी: तुम्ही बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी चार्ज कंट्रोलरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जुळत असल्याची खात्री करा आणि तेच निगेटिव्ह टर्मिनलसाठी. ध्रुवीयपणा उलट केल्याने उपकरणांचे नुकसान होऊ शकते. चार्ज कंट्रोलरमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हासह बॅटरी टर्मिनल ओळखा. चार्ज कंट्रोलरने सामान्यतः कनेक्शनसाठी टर्मिनल्स लेबल केलेले असतात. बॅटरी, सौर पॅनेल किंवा इतर ऊर्जा स्रोत आणि लोडसाठी टर्मिनल असावेत. बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल चार्ज कंट्रोलरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल चार्ज कंट्रोलरच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडत आहे. पॉवर इन्व्हर्टरवरील बॅटरी टर्मिनल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हे किंवा लाल आणि काळा टर्मिनल्स अनुक्रमे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी ओळखा. डीसी सर्किट ब्रेकरच्या इनपुटशी बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करा. डीसी सर्किट ब्रेकरची आउटपुट बाजू पॉवर इन्व्हर्टरला योग्य ध्रुवीयतेसह बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स प्रमाणे इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्सशी जोडा. सौर पॅनेलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे. सुरक्षितता खबरदारी: सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना सौर पॅनेल वीज निर्माण करतात. सौर पॅनेलच्या टर्मिनल्समध्ये हा विद्युत प्रवाह असतो आणि त्यांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसू शकतो. सौर पॅनेलला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हांसह जोडण्यासाठी चार्ज कंट्रोलरवरील टर्मिनल ओळखा. चार्ज कंट्रोलरवरील पॉझिटिव्ह वायर
सौर पॅनेल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. त्याचप्रमाणे सौर पॅनेल मधून निगेटिव्ह वायर चार्ज कंट्रोलर वरील निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. कोणतेही सैल कनेक्शन टाळण्यासाठी स्क्रू किंवा बोल्ट सुरक्षितपणे घट्ट करा. या व्हिडिओमध्ये आपल्याकडे सोलार पॅनलची चाचणी करणे, बॅटरी चार्ज कंट्रोलरशी जोडणे, पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडणे, सोलार पॅनलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे यावर चर्चा केली आहे. इथे भाग 1 संपतो. भाग 2 मध्ये भेटू.